Hallelujah.
श्वान विष्टे समान अधम जन सेविते विठ्ठल विठ्ठल म्हणून आजची असणारी ही एकादशी व्रत वरुथिनी एकादशी. पटकन वरुथिनी एकादशीचं कथा त्याचं आख्यान सांगून जातो. आताच ज्या नर्मदा मैयेची परिक्रमा करून 108 दिवसाचा संकल्प ती परिक्रमा पूर्ण करून आमचे परमार्थ स्नेही गुरुबंधू हरिभक्त परायण दोघे जण होते. एक जरा पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेल्यात विठ्ठल परमात्म्याच्या, आणि आमचे दुसरे परमस्नेही म्हणजे हरिभक्त परायण धनंजय महाराज बेटा या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरंच सांगतो 3500पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास त्यांना धन्यता द्यावी तेवढी कमीच आहे. आणि अशी असणारी नर्मदा मैया तिच्याच तटावर राहणारे मानधाता राजा, राजाचं नाव काय मानधाता. आणि ह्या राजाने संकल्प केला की देवाचं जप करायचा, ध्यान करायचा, तपश्चर्या करायची. आणि म्हणून वनामध्ये जाऊन तपश्चर्या करत असताना तपश्चर्यामध्ये भगवंताच्या ध्यानामध्ये इतके मग्न झाले, विलीन झाले की त्या जंगलामधून अस्वल आला आणि त्यांचा पाय खायला सुरुवात केली. तरी सुद्धा हे आपल्या ध्यानामध्ये मग्न होते. आपलं ध्यान काही त्यांनी देवाची भक्ती काही सोडली नाही. एक प्रसंग एक वेळ अशी आली की त्या अस्वलाने या मानधाता राजाला खेचून जंगलाच्या आत न्यायला, दुसरीकडे न्यायला सुरुवात केली. आणि बघता बघता भगवान विष्णूला त्यांची दया आली, कृपा आली. राजा मानधाता यांनी केलेली आपली भक्ती, त्या भक्तीमुळे ते प्रसन्न झाले. दान दिलं आणि सांगितलं की अयोध्येमध्ये जा. अयोध्येमध्ये जाऊन ही जी चैत्र महिन्यामधली वरुथिनी एकादशी आहे त्याचं व्रत, त्याचा उपवास तुम्ही करा, जेणेकरून तुमचं जे शरीर भंग पावलेलं आहे ते पुन्हा जसंच्या तसं तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याच्या पुढे धुंदुकार नावाचा जो राजा आहे एकादशीचं फळ प्राप्त झालेलं आहे. नवे नवे अनेक राजा महाराजा ऋषी मुनी सर्वांना या वरुथिनी एकादशीचं जे फळ आहे ते प्राप्त झालेलं आहे. अशी असणारी ही वरुथिनी एकादशी आणि त्याच निमित्ताने असणारी कीर्तन सेवा आणि वाशीगाव यांचा हा जो नियम सुरू त्यांनी केलेला आहे की विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठाच्या अभंगांवर ही कीर्तन सेवा झाली पाहिजे. आणि आजची ही 4थ्या अभंगावरची कीर्तन सेवा. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, आणि बळे विना शक्ती बोलू नये. सज्जनो, अभंग तसा बघायला गेला तो सोपा आहे. हा अभंग 4थ्या क्रमांकाचा आहे. आणि या अगोदरचे जे अभंग आहेत, अभंग क्रमांक 1, 2 आणि 3, तर ह्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी जे देवाचं स्वरूप आहे त्या देवाच्या स्वरूपाबद्दल वर्णन केलेलं आहे. मग ते देवाचं दार म्हणजे दरवाजा असेल, देवाचे द्वारी असेल, किंवा आणखीन कोणत्या शब्दामध्ये माऊलींनी त्या ठिकाणी वर्णन केलं असेल. पण तो जो भगवंत परमात्मा आहे त्या भगवंत परमात्म्याला आपण कसं प्राप्त करून घ्यायचं, म्हणजे जर
करायचे, हरीच्या नामाचा जप करायचा अभंगाचं शेवटचं. पवित्रची होय. जर हरिपाठाची कीर्ती म्हणजे हरीच्या नामस्मरणाची कीर्ती जर आपण उच्चारली तर आपला देह पवित्र होतो. तर त्या हरीच्या पाठाचा जप केल्यानंतर आपण पवित्र राहील का? म्हणून ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे कुटेल धरणे प्रपंचाचे नाम संसाराचे बरोबर. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळय विना शक्ती बोलू नाही. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत सन शिवाय. पायास करेसे प्रपंच दिननिसे, हरिशी न बल शिकवना गुणे. ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे, कुठे धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याला दिलेली वेळ संपुष्टात आलेली, त्या घड्याळाप्रमाणे 5 मिनिटं, माझ्या घड्याळाप्रमाणे 10 मिनिटं एक्स्ट्रा झालेली आहेत. त्याकरता क्षमा मागतो. जाता जाता अभंगातलं काही नाही घेतलं तरी चालेल, पण एक महत्त्वाचं घेऊन जायचं आहे, ते म्हणजे देवाची भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना पूर्ण श्रद्धेने, भावनेने, प्रेम
शुद्ध भक्ती करा तर ती देवापर्यंत पोहोचते. ज्ञानेश्वर रक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु द्यौः शान्तिर्क्षगुं शान्ति पृथिवी शान्तिरापा शान्तिरोकदया शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वगुं शान्ति शान्तिरेव सामा शान्तिरेगी जतु यथा समीहसे ततोनो अभयं कुरु षण्णः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज जागृतेश्वर भगवान की जय. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. छान प्रकारे असा आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की धनंजय हरिभक्तपरायण धनंजय महाराज वेटा आणि आमच्या वाशीगावचे सुपुत्र असलेले विशाल महाराज पाटील यांनी नर्मदा परिक्रमा 3.5 महिन्याची 4 महिने 108 दिवस 108 दिवस म्हणजे बरोबर त्यांनी एक माळा पूर्ण त्यांनी नामस्मरण केलेलं आहे. 108 दिवसाचं 3,500 किलोमीटर 3500 किलोमीटर नर्मदा परिक्रमा आहे. आणि ही त्यांनी 108 दिवसाचं फार मोठं गणित आहे महाराज. 27 नक्षत्र आहे. एका नक्षत्राचे चरण 4 आहेत तर 27 गुणिले 4 केले ते 108 होतात. आणि 108चा फेरा चुकवायचा असतो तर नामस्मरण महत्वाचं असतं. आणि यांनी नर्मदा परिक्रमा करता नामस्मरण करता परिक्रमा पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्या चरणावरती माझ्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने साष्टांग दंडवत करतो आणि त्यांना शाल श्रीफळ देऊन आमच्या जागृतेश्वर हरिपाठ मंडळ यांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ देतोय. तसेच जागृतेश्वर शिवमंदिर विश्वस्त संस्था यांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ देतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करा. आमच्या हरिपठाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे वयोवृद्ध असलेले हरिभक्त श्री पांडुरंग महाराज होय यांनी छगन महाराज पाटील यांनी दोघांनी इथे यावं आणि त्यांना शाल श्रीफळ द्यावा. तसेच आपल्या एकादशी उपक्रमाअंतर्गत आजचा आपण नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम आपल्या वाशी गावामध्ये घेतलेला आहे. आम्हाला फार एक इच्छा होती की आमच्या ह्या उपक्रमामध्ये नाचू कीर्तनारंगीचा कार्यक्रम इथे व्हावा अशी इच्छा आमची होती. आणि मी खंडेरावांना आणि भास्कर महाराजांना बोललो होतो जर तुम्ही गेलात तर. आणि ते आल्यानंतर मला असं आहे उत्तम आपल्याला संधी आहे ही संधी सोडायची नाही. जेव्हा आम्हाला संधी मिळेल मी हे एक विनंती करेन की ज्या वेळेला कोणी नसेल तेव्हा तुम्ही आम्हाला एक हक्काने फोन करायचा आहे की आम्हाला कार्यक्रम जागृतेश्वर मंदिरात घ्यायचा आहे शिवमंदिरात आणि आम्ही निश्चित त्यासाठी तयार आहोत. फक्त तुम्ही आम्हाला संधी द्यावी ही विनंती मी नाचू कीर्तनाचे रंगी त्यांचे जे सगळे जे वारकरी आहेत त्यांना करतो. आणि आमचाही आता पुढच्या एकादशीचं श्रीफळ ज्यांना कोणाला फराळ द्यायचं असेल आपल्या एकादशी उपांतर्गत त्यांनी श्रीफळ घ्यायला यावं अशी विनंती करतो. कोणाची ते साधनाताई हजर आहेत का? हजर नाही तुम्ही घ्या. तर मी आजचे हितांश मुकेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपण इथे येऊन आज दिलेलं जे काही फराळ आहे त्याबद्दल आपलं जे श्रीफळ आहे ते आपण बाळकृष्ण महाराज
तुकोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली संत मुक्ताबाई माझी ज्ञानोबा 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 माऊली माझी तुकोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा संत जनाबाई माझी ज्ञानोबा माऊली संत जनाबाई माझी ज्ञानोबा माऊली संत मीराबाई माझी ज्ञानोबा माऊली संत मीराबाई माझी ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 नामदेव जनाबाई 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 सोबत मुक्ताबाई नामदेव जनाबाई 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 नामदेव जनाबाई